नमस्कार मंडळी, मृदुला होम किचन मध्ये मी तुमचे स्वागत करते। आणि आज आपण बनवणार आहोत मस्त अशी रेसिपी जे फिश लवर असतात ना त्यांच्या अगदी जवळची रेसिपी आहे। ती म्हणजे चिंगूळ फ्राय। तिथेही मोठ्या आकाराचे चिंगूळ घेतलेले आहेत, म्हणजे मोठ्या साईजचे जे येतात ना ते स्वच्छ नीट करून धुवून घेतलेले आहेत मी। याच्या आतमध्ये काळा दोरा असतो जो साधारण इथे असतो, इथून ओढायचा असतो, तो आवर्जून काढून घ्या जेव्हा तुम्ही याला नीट करताय, कारण त्याने पित्ताचा त्रास होण्याची शक्यता असते। तिथे मी स्वच्छ धुवून यांना घेतलेला आहे। याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद आणि आलं लसूणची अर्धा चमचा पेस्ट घातलेली। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आगोळ, ज्याला सोलाचं पाणी असंही म्हटलं जातं, जे आमसूल असतं ना त्याचं पाणी आहे हे 2 चमचे घातले। चवीनुसार मीठ घातलंय आणि आता याला छान असं मिक्स करून घेणार आहे। जे आगोळ असतं ना ते आवर्जून याच्यामध्ये घातलं जातं, म्हणजे कोणत्याही माशाचा प्रकार असू दे याच्यामध्ये आगोळ घातलं जातं। जर नसेल तुमच्याकडे आगोळ तर लिंबाचा रस घातलात ना गाळून तरी चालेल, पण कोणता तरी आंबट पदार्थ याच्यामध्ये घातला पाहिजे। आता हे चांगलं मिक्स करून आपल्याला झाकून अर्ध्या तासासाठी ठेवायचं आहे, जेणेकरून ते आतपर्यंत मुरलं जातं। आता एका ताटामध्ये मी 3 चमचे बारीक रवा घेतलेला आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर। तुम्हाला हवं तर तुम्ही याच्याऐवजी तांदळाचं पीठ घेतलात ना तरी चालेल। याच्यामध्ये चमचाभर लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकलंय आणि याला छान मिक्स करून घेतलंय। जे आपण कुरकुरीत असे चिंगूळ बनवणार आहोत ना तर ते वरची कुरकुरीत लेअर आहे ती याच्यामुळेच तयार होते। हे आहे ना ते मी असं तात्पुरतं तयार केले। जे पारंपरिक पद्धतीने तुम्ही बघाल ना, जर कोकणामध्ये केलं जातं तर तांदळाची भरड काढून आणली जाते जाडसर आणि ती वापरली जाते, तर ती ते अवेलेबल नव्हती, तर त्याऐवजी आपण तांदळाचं पीठ आणि बारीक रवा वापरलात ना तरी सेम रिझल्ट येतो। तर इकडे अर्धा तास झाला होता आणि हे मस्त चिंगूळ आहेत ते मुरले गेलेले आहेत, आतपर्यंत सगळा मसाला गेलाय। जेव्हाही आपण चिंगूळ फ्राय करतो ना तेव्हा अर्ध्या तासाची रेस्ट नक्की द्या, म्हणजे ते आतमधून चविष्ट होतात। आता इकडे एका पॅन मध्ये मी 2 चमचे सारखं तेल आहे ते गरम करत ठेवलंय। तेल एक साईडला गरम होते तोपर्यंत आपण हे चिंगूळ आहेत ते कोट करून घेऊया, जे आपण रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून ठेवलं होतं ना ते। आणि ह्या पिठामध्ये सुद्धा मीठ आणि तिखट आवर्जून घाला, म्हणजे वरचं कोटिंग आहे ते सुद्धा चविष्ट होतं, असं फिकं लागत नाही। आणि कधीही कोट करताना हाताने हलकं दाबून दाबून आपल्याला याला कोट करायचं आहे, जेणेकरून वरची लेअर आहे ती थोडी जाड अशी होते आणि मस्त कुरकुरीत राहते, तेलामध्ये सुटत नाही। त्यामुळे मी जसं दाखवते तसं बोटाने दाबून दाबून आपल्याला पीठ आहे ते प्रत्येक चिंगूळला कोट करून घ्यायचंय। इकडे तेल आहे ते सुद्धा छान गरम झालं होतं, गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि आपल्याला हे सगळे चिंगूळ आहेत ते तेलामध्ये घालायचे, जेवढे मावतील तेवढेच घालायचे। 2 बॅच मध्ये मी ते चिंगूळ भाजून घेतले होते। तर आता आपल्याला लगेच यांना पलटायचं नाही, बघू शकता एक साईडला जवळजवळ 1.5 ते 2 मिनिट चांगले भाजू द्यायचे मीडियम गॅसवरती आणि मगच पलटायचे। त्याचं कारण म्हणजे जर आपण लगेच पलटायला गेलो ना तर चमच्याच्या किंवा चिमट्याच्या धक्क्याने वरचं कोटिंग आहे ते निघण्याची शक्यता असते। एक साईडचं कोटिंग हलकं घट्ट होऊ द्यायचं तेलामध्ये, मग आपल्याला हलक्या हाताने यांना पलटून घ्यायचंय, एक एक करून पलटायचंय आपल्याला, म्हणजे वरचं कोटिंग आहे ते निघणार नाही। जर का तेलामध्ये वरचं कोटिंग निघलं ना तर याची पूर्ण डिशची मजा निघून जाते, त्यामुळे खूप हलक्या हाताने आपल्याला याला पलटायचं असतं। दोन्ही बाजूंनी आलटून पलटून हलका कलर चेंज होईपर्यंत आपल्याला याला भाजायचंय। आणि चिंगूळ आतपर्यंत भाजले त्याची खून म्हणजे तुम्ही बघू शकता पूर्ण असा तो राऊंड तयार होतो, त्यांचं एकदम असं चक्री अशी तयार होते, म्हणजे समजून जायचं की आतपर्यंत मस्त चिंगूळ भाजलेले आहेत। हे मोठ्या साईजचे चिंगूळ आहेत, म्हणजे जवळजवळ 6 ते 7 मिनिटं लागले होते मला मीडियम गॅसवरती यांना भाजायला। चिंगूळचा आकार कसा लहान मोठा आहे त्याच्यानुसार यांना भाजायचं टायमिंग आहे ते पाठीपुढे होतं। छोटे असतील तर कमी वेळामध्ये भाजून येतात, पण हे बऱ्यापैकी मोठे होते त्यामुळे 6 ते 7 मिनिटं लागली होती याला भाजायला। चिंगूळ मस्त भाजले गेले होते आतमधून, त्यामुळे मी यांना एक एक करून टिश्यू पेपरवरती काढून घेतले, जेणेकरून त्यातील जास्तीचं तेल आहे ते टिश्यू पेपरमध्ये जाईल। आणि ते तुम्ही बघू शकता दिसण्यावरूनच कळतायत ते किती मस्त कुरकुरीत असे तयार झालेले आहेत। प्रत्येक टीप आपण फॉलो करून बनवली ना तर आपले मस्त हॉटेलमध्ये मिळतात ना तसे चिंगूळ घरच्या घरी भाजून तयार होतात। नक्की एकदा ट्राय करा। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशाच व्हिडिओ सोबत पुन्हा भेटू। बाय बाय।